रणमैदानावर अभेद शातरेच्या चक्रव्यूहाची रचना केली. पांडवातील कोण पांडववीर या चक्रव्यूहात प्रवेश करू पाहतोय? एक सारखे नेत्र त्याच्या मार्गाकडे लागून राहिले. या बाजूला पांडवांचा सैन्य आक्रमण करण्याच्या दृष्टीने या दिशेने येत आहे. गुरुमौली, आपण या मनुचा आपल्या चरणी साष्टांग प्रणिपात. बाहूंची वृद्धी होईल असा मंगलमय आशीर्वाद. तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांचा आशीर्वाद हीच आमच्या जीवनातली यशाची गुरुकिल्ली. आशीर्वाद मिळाला, मनाचं समाधानही झालंय. तुझ्या मनाचं समाधान झालं, पण माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकू लागली. कोणत्या कारणास्तव? तू आणि या दिशेनं इकडे कुठं? याला कारणीभूत आपण. याला कारणीभूत तुम्ही? कौरव पक्षाच्या वतीनं आपण अभेद चक्राची रचना केली. पांडव पक्षातून एकही वीर यावेळी या ठिकाणी नाही. म्हणूनच या अभेद चक्राचे सर्वच फळी फोडण्यासाठी म्हणून या मनुचं आगमन इथपर्यंत झालंय. आश्चर्य वाटलं नाही, पण तरी सुद्धा शंका निर्माण झाली. अशी कोणती? मन्यू, अरे चक्रव्यूहाचा भेद करण्याचं सामर्थ्य आणि ती कला केवळ हाताच्या बोटावर मोजण्या एवढ्याच वीरांना अवगत आहे. आणि असं असताना अजून बोटावरचा पुरता जाळ सुद्धा वाळला नाही. आणि या चक्रव्यूहाचा भेद करण्याच्या उद्देशाने तू? गुरुमौली, आपल्याला माझ्या बोलण्याचं हसू येईल, पण ही विद्या मी अवगत आहे. ही विद्या मी जाणतोय. ही विद्या तुला अवगत आहे? हा, हे तू जाणतोय. तुम्ही जरी मला शिकविला नसाल तर मी विद्या कुठं शिकलो असेल तर आईच्या उदरात. ज्यावेळी माझ्या आईचं आणि माझ्या मामांचं जाणं हस्तनापुरात द्वारकेत जात होतं, त्याच वेळी आईनं मामांना प्रश्न केला, म्हणून कुठली तरी गोष्ट सांगावी. त्याच वेळी मामानं सांगण्यासाठी सुरुवात केली. ती कोणती असेल? चक्राची रचना कशी करतात, चक्राचा भेद कसा करतात, ही गोष्ट मामानं सांगितली. आणि आईच्या उदरातून ती ऐकण्यासाठी मी तयार झालो. म्हणूनच ती विद्या मला अवगत आहे. आश्चर्य आहे. देवाचं नाव सांगितलंस अविश्वास ठेवणार नाही, पण तरी सुद्धा मन्यू चक्रव्यूहाचा भेद करणं सर्वसामान्याला शक्य नाही. आणि तू हट्टाला पेटून त्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी सिद्ध होऊ नकोस. मी जो इथपर्यंत आलोय तो रित्या असताना माघारी जाण्यासाठी नाही. मग कौरव पक्षातील कुणीही योद्धा असू दे, त्याच्यावर मातबर होण्याची ताकद या मनुच्या अंगी आहे. शाबास मन्यू. जिज्ञासाचे स्वर तुझ्या मुखावडे बाहेर पडले. त्या शब्दांची मला प्रचिती घ्यायची आहे. काय? चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी या चक्रव्यूहात तू प्रवेश करणार आहेस खरा, पण प्रथम मला तुझी परीक्षा घ्यावी. जशी आपली इच्छा. जर तुमच्या परीक्षणाला उतरलो असेल तरच मला आत प्रवेश करण्यासाठी द्या, नसेल तर विन्मुख जाण्यासाठी मी तयार आहे. चला. सकाळी उठून देवासी
खरोखर अंगी तुझा पराक्रम आहे याची खात्री पटली. तुझी जिज्ञासा सुद्धा योग्य आहे. दिली अनुमती. जशी आपली चक्रव्यूहाचा भेद करण्याची तुला अनुमती दिली. तुझ्या पराक्रमावर माझा पूर्ण विश्वास आहे. पण मन्यू, काय सांगा एक गोष्ट लक्षात ठेव. अशी कोणती गोष्ट? या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी तू या चक्रव्यूहात प्रवेश करणार आहेस. एक वेळ शत्रूवर विश्वास ठेवावा, पण हित शत्रूवर कधीही विश्वास ठेवू नये. अगदी या चक्रव्यूहात दबा धरून बसलेले लांडगे आहेत, त्यांच्यापासून तुला सावध राहावं लागेल. जशी आपली इच्छा. जरा ऐका. का थांबविलं? पाहिला काय ते? पाहिला त्याचं पराक्रम. होय होय. न जाणू न कळे याच्यासाठी असंच करायला हवं. काय कर? शाबास. शोभला शिवधनाचा पुतळा शोभला. मन्यू सुयोधनाचा पुतण्या शोभला. हं? हे नातं आता पुन्हा आपल्या लक्षात येऊ लागलं की काय? कारण याला सुद्धा तसंच कारण असं आहे. कोणतं कारण? तुझे पराक्रम पाहिले, आमच्याशी निकालाचं युद्ध केलं आणि म्हणूनच आज आम्ही मनानं ठरविलं. असं काय ठरविलात आपण? आज 12 दिवस पूर्ण झाले, उजाडलेला 13वा दिवस. आजपासून कौरव पांडवांचं वैरत्व संपलं असं मी या रणभूमीवर घोषित करतोय. आजपासून कौरव पांडवांचं वैर संपलंय, हा? हे शब्द आपल्या मुखातून? अरे माझ्या लाडक्या पुतण्याला सुद्धा कारण आहे. या शिरोधाच्या डोळ्यावरती धुंदी आली होती युद्धाची, पण 12 दिवसात ती धुंदी पूर्ण झाली. आणि दुसरं म्हणजे हा रक्तपात कुठंतरी थांबावा असं मलाही वाटतं. आणि दुसरी गोष्ट, रक्तपात कुणाचं? आपणच आपल्याला मारतोय. उजव्या हातानं डावा हात तोडला जातोय. अरे म्हणून हा आम्ही निर्णय घेतला. बरंच उशिरा तुमच्या लक्षात आलं, पण ठीक आहे. माझ्या येण्यानं या रणभूमीवर जर हा रक्तपात थांबत असेल, वैरत्व संपलं असेल, मी आपल्या या विचारात सहमत आहे, यात शंकाच नाही. होय ना? हा. मग असं असेल तर एकच करूया. काय ते? कौरव पांडवांचं वैरत्व समजून हा शिवधन आपल्या हाती असणारं शस्त्र या साऱ्या सैनिकांना आज्ञा करतोय. प्रत्येकानं आपल्या हाती असणारं शस्त्र या भूमीवरती ठेवा. साऱ्या कौरव पक्षाला आपण निष्ठून सांगितलं, अर्थात पांडव पक्षातील सैन्याला मी सांगतोय, कुणी कुणावर शस्त्र चालवायचं नाही. प्रत्येकानं आपला शस्त्र म्यान करा. हे जर एकीकरण झालं असेल, बसावं वाटतं. ठीक आहे, मेवणे बसा तरी. बसा तरी. ओ पाहुणे, अहो काय झालं? पाहुणे काय झालं? उठून उभे राहा. म्हणे वैरत्व संपलं. बरोबर. साऱ्या कौरव सेनेनं आपलं शस्त्र म्यान गेलं. आमच्या हाती असणारं शस्त्र आम्ही भूमीवर ठेवलं. भूमीवरती ठेवलं. पण काय हो? काय ते? पाहिला हे काय? काय झालं? न जाणू न कळे तो तुमचा पुतण्या. होय 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 होय. हे तुमचं नात. मी त्याचा काका. माझा विश्वास बसत नाही. म्हणजे हे त्याच्याजवळ असणारं शस्त्र पा. या शस्त्रानं माझं शिर धडावेगळा करेल. अहो पण काका झालं काय? माझी भार्या तिथं विधवा होईल. काय झालं? अरे मन्यू, हा. आमच्या मेवण्यांचं असं म्हणणं आहे, आम्ही शस्त्र ठेविलं, हा. पण तुझं शस्त्र तुझ्या कमरेला विळका घालून बसलाय. न जाणं न कळे. हा. बोलता बोलता या शस्त्रानं माझ्या मेवण्याची शिरकमल तू बाजूला केलं. न जाणू. संशय निर्माण आणि आहे. त्यांची पत्नी आमची भगिनी दुःशिला हा. विधवा होईल असं ते म्हणताय. तेव्हा
हे वीराचं रक्त आहे सांगता येणार नाही म्हणून म्हटलं मी. हे सळसळत जरी रक्त असलं असेल गरम तरी उष्ण अवसान कधी आणणार नाही होय ना? आणि सहज स्वार्थ कोणाच्या बाबतीत साधणार नाही. तेव्हा माझ्या या शस्त्राची धास्ती जरी यावी सिंधुराजांना जरी आम्ही भासत असेल तर ते मला कुणी परके नाही, ते माझ्या आत्याचे नवरे. बरोबर. आणि असं असताना माझ्या आत्याच्या कपाळी असताना मला पुसलं जाऊ नये याच्यासाठी त्यांची धास्ती असते. मी माझ्या मेवण्या पाहिलं मग कुणाच्या नावाचा? माझ्या काकांच्या नावाचा. सारा सैनिक ऐका, चला या क्षणापासून आतापासून कौरव पांडवांचं वैरत्व संपलं आणि बंधुप्रमाण यासाठी हस्तिनापुराचे राजे धर्मराजांचा जय जय निशस्त्र वीरावर असे आघात द्या रे, द्या द्या मला त्या मनुष्याच्या प्राणाची भीक द्या. आचार्य, या बालवीराच्या प्राणाची तुम्ही भीक मागता. हो, प्राणाची भीक नाही ती नाही. जर भीकच हवी असेल तर या मनुष्याचा शील धडापासून वेगळं करून आपल्याला भीक भांडारानो काय बोलता है? अरे या कोळा हरबगाचा शेवट करून तुम्ही काय मिळविणार? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अधर्मानं कपटानं याचा वध तुम्ही केला आणि ही वार्ता जर का त्या पार्थाला समजली तर तुमचा या पुढाकारी खरं नाही. आमचं काय होईल आचार्य? ते आमचं आम्ही पाहू. तुम्ही धर्माच्या आणि अधर्माच्या गोष्टी आम्हाला सांगू नका. ठीक आहे याच्यासाठी चला. थांबा पाहुणे. मेवणे का थांबवितात? हे एक अपमानाचं शैल्य. ऐका, एक वेळ वरला दबाव मारून बसणारा विषारी काळ सर्प 12 वर्षांनी तरी आपल्या मनातील सुडागडी शांत करील. पण यानं स्वतः म्हणून पेटविलेली ती अपमानाची चित्त, त्याच्या सर्वस्वाची लाभ रांगोळी केल्याशिवाय केव्हा मी शांत राहणार नाही. यासाठी काय म्हणाला होता? ताटारलेल्या मानेनं आमचा अपमान करण्यासाठी सिद्ध झाला म्हणून आलो सैतान करावी अशा तऱ्हेची कृती तुझ्या हातून घडली. अरे या द्रोणाच्या उघड्या डोळ्या देखत त्या चांडाळाने तुझा शेवट केला, पण नाही मी तुला वाचवू शकलो नाही. हा द्रोण हतभागी ठरला, हा द्रोण हतभागी ठरला. द्वारात उभा आहे. मग पांडवाच्या वतीनं कुणी ना कुणी वीर येईल. ही असणारी सारी प्रेत या प्रेतावर दवा मारून बसेल. जो जो वीर येईल प्रत्येकाच्या जीवनाचा मी तिथं शेवट करीन.
इच्छा पूर्ण करण्यासाठी तुम्ही गेलात, पण काय घडलं? शेवटी घालायचं तेच घडून गेलं ना. वैद्यमेच्या पंक्तीला बसले मी. सांगा कोणासाठी जगायचं, कशासाठी जगायचं? सांग विधात्या, सांग विधात्या, दैवी माझ्या. सांग विधात्या, दैवी माझ्या. काय हसे, काय हसे, आचार्य तुम्ही? हो मी. सैताना, काय करत होतास? मी इथं? तुम्हाला काय वाटलं? पती वियोगानं विफळत असणाऱ्या एका स्त्रीची हत्या. अरे चांडाळानो, कपटाचं आचरण करून मन्यूचा शेवट तुम्ही केला आणि त्याच्या शवावर अश्रुधारा ढाळणारा त्याच्या भार्येचा शेवट. नाही, तसं काही करत नव्हतो. न जाणू न कळे रात्रीची वेळ कुणीतरी येईल आणि तिच्या जीवनाचा शेवट कर म्हणून रक्षणासाठी. एवढा सज्जन केव्हापासून झालास? मी काय ओळखत नाही असं वाटतं तुला? तिची क्षमा, तिचे चरण. कुणाचे? या एका साध्वी स्त्रीचे. आचार्य, चरण मी जरूर धरीन, पण कुणाचे? कुणाचे? एक वेळ सोडून 100 वेळा तुमचे धरीन. कोण मी? म्हणतात काय मला? 100 कौरवांचा मिळवणा, दुःशिलेचं नवरं, महामाणी सिंधुराज जयेंद्रथ म्हणतात मला. काय म्हणाला? एका स्त्रीचे चरण मी धरणार नाही. काय म्हणालास? वाटल्यास तुमचे चरण धरतो मी. महामाणी वीर तू. हो. सिंधुराज जयद्रथ. 100 कौरवांचा मेहुणा. धर चरण तिचे. कुणाचे? हिचे चरण धर आणि या स्त्रीची क्षमा माग. आचार्य, काय झालं? काय केला तुम्ही? एका स्त्रीच्या चरणावर माझं हे नाक घासण्यासाठी तुम्ही मला सिद्ध केला. हो. पाहो देह कसा रक्तबंबाळ होतोय. पण एक ध्यानी ठेवा, काय दे? यावेळी तुम्ही माझा इथं अपमान केलात. या अपमानाचा सूड एक ना एक दिवस तुम्ही घालवला.
अगं हे उत्तरे, पतीच्या प्रीताला कवटाळून तू रुदन करतेस. बाळ, उत्तरे उठ म्हणतोय. कोण कोण माझ्या नावानं मला हाक देतोय? मी तुझा एक हितचिंतक, हितचिंतक, तुझा आप्त स्वकीय. आगंतुकाला नाव नसतं, नाव कशाला हवंय? समजले, पटली ओळख मला. माझ्यावर दया करण्यासाठी माझ्या आपुलकीची व्यक्ती तू नव्हेस. म्हणे नाव सांगणार नाही. का नाव सांगत नाहीस? का वाचा गेली? का जिभेचे कोळसे झाले तुझ्या? आलं लक्षात माझ्या, तू दुष्ट आहेस, तू कपटी आहेस. तू इथं आलायस तो एवढ्यासाठीच. माझ्या नवऱ्याच्या प्रेताला कवटाळून रडत असताना तुझ्यानं पाहवलं नाही दुष्टा, म्हणून तू इथं पाहण्यासाठी आलायस. कोणत्या शब्दाला सांगावं? पटली ओळख मला. तू माझा फार मोठा अपराध केला आहेस. माझा अपराध केलास याचा प्रायश्चित्त तुला दिल्यापासून सोडणार नाही. प्रायश्चित्त? तुझ्यामुळेच मी वैधव्याच्या पंक्तीला बसले. घे म्हणून घे या उत्तरेच्या मुखावाटे निघणारी श्रापवाणी. जसा माझ्या नवऱ्याचा कपटानं वध केलास तसा तुझा कपटानं वध होईल, कपटानं वध होईल, कपटानं वध होईल. उत्तरे, काय केलं सर? या द्रोणाचार्याला आचार्य, आचार्य मला क्षमा करा, क्षमा करा. चुकले मी जाणून बुजून तुम्हाला श्राप दिला नाही हो. मी भाररहित झाले, भाररहित झाले. आचार्य मला क्षमा करा, क्षमा करा. पोरी, मी तुला तेव्हाच क्षमा केली. आचार्य, हा पुरी, तुम्ही मला क्षमा केली. तुझ्या मुखावाटे निघणारी श्रापवाणी या द्रोणाला भोगायलाच हवी. कारण एका पतिव्रतेच्या मुखावाटे निघणारा तो श्राप आहे. तो श्राप मला भोगल्या वाचून गत्यंतर नाही. आणि मी तुझा अपराधी आहे. उत्तरे, मी तुझा अपराधी आहे. कारण मन्यूच्या वधाला कारणीभूत कोण असेल तर हा महाभागी द्रोणाचार्य. उत्तरे, मी जर का त्या चक्रव्यूहाची रचना केली नसती तर मन्यू त्या चक्रव्यूहाचा भेद करण्यासाठी गेला नसता आणि त्याचा वधही झाला नसता. अर्थात तू दिलेला शाप मला भोगावाच लागेल. उत्तरे, भोगावाच लागेल. पुरी, हे रणांगण आहे आणि या रणांगणावर कैक वीर मृत पडले. कौरव तर गिधाडासारखे पांडवांवर तुटून पडण्यासाठी सिद्ध झाले. यासाठी म्हणतोय पुरी जा, निवासस्थानी जा म्हणतोय. नाही, मी गेल्यानंतर कुणासाठी जगायचं? जिथं माझ्या सौभाग्याचे धनी गेले तिथं माझं सर्वस्व संपलं. आचार्य, माझी एक इच्छा पूर्ण कराल का? सांग पुरी, मी तुमच्या जवळ भीक मागते. सांग पुरी, तुझी इच्छा सांग. अगं तेवढं तरी पुण्य या आचार्याच्या पदरी पडेल. सांग अशी कोणती इच्छा आहे आणि ती मी पूर्ण करायला हवी. पती मागे सती जाणं स्त्रीचा सर्वश्रेष्ठ धर्म आहे. आचार्य, जिथं माझ्या सौभाग्याचे धनी गेले तिथं मला जाऊ दे. तिथं जाण्यासाठीच मी तुमच्या जवळ पदर बसून भीक मागते. थांब उत्तरे, थांब. तुला सती जाण्याचा अधिकार नाही. मला सती जाण्याचा अधिकार नाही का? होय, मी नवऱ्याची बायको नव्हे का? आहे. मग मी माझ्या नवऱ्याच्या मागे सती जात असताना माझा मार्ग अडविणारी कोण शक्ती म्हणावी की व्यक्ती आहे?
ही एक शक्ती नाही आणि व्यक्ती नाही, एक आकाशवाणी आहे. आकाशवाणी. आणि असं का तुला थांबिलं ते ऐक. तुझ्या आणि मन्नूच्या प्रेमाचं प्रतीक आज तुझ्या उदरात वाढत आहे. गर्भवती स्त्रीला सती जाण्याचा अधिकार नाही आणि म्हणूनच तुला मी थांबितो आहे. मी गर्भवती आहे. यानंतर मी एका मुलाची आई होणार आहे. ठीक आहे शक्ती देवते, मी जगेन. मी एका नवऱ्याची बायको म्हणून नव्हे, माझ्या होणाऱ्या मुलाची आई म्हणून जगेन. माझ्या होणाऱ्या मुलाची आई म्हणून जगेन. पण मला एका प्रश्नाचं उत्तर मिळेल का? असा कोणता प्रश्न? प्रत्येक व्यक्तीच्या जन्माला महत्व असतं तसं मृत्यूलाही महत्व असायला हवं. उद्या मी प्रसूत झाले की माझा मुलगा जगविख्यात व्हायला हवा. त्याला खूप मोठा करणार आहे मी, खूप मोठा करणार. ही तुझी इच्छा जरूर पूर्ण होईल. तथास्तु तथास्तु तथास्तु. मग ऐक कोणत्या रूपानं. तथास्तु. ज्या पुत्राला तू जन्म देणार आहेस तोच पुत्र जगविख्यात परीक्षित म्हणून या भूतलावर निर्माण होईल असा या शक्तीचा तुला आशीर्वाद आहे. ठीक आहे. परीक्षित या नावानं तो जगविख्यात होत असेल तर मी माझ्या मुलासाठी आयुष्य वेचायला तयार आहे. आयुष्य वेचायला तयार आहे. देवानं दिलेलं हे दान आहे. झालेली आकाशवाणी तुझ्या जीविताचं रक्षण करून भविष्यात तुझा पुत्र परीक्षित या नावानं विश्वात जगविख्यात होईल. खरंच आहे. असा वर सुद्धा दिला गेला. ही देववाणी, ही देववाणी सत्य झाल्याशिवाय राहणार नाही. खेळे मदन गोपाल, राधा खेळे मदन गोपाल, राधा खेळे मदन गोपाल. एक दोन तास